कारण कार्यपद्धती म्हणजे राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर सुद्धा तुम्ही बोट ठेवलं होतं. राज्यपाल महोदयांचे खरं तर मी मनापासून आभार व्यक्त करेल की त्यांनी आम्हाला भरपूर वेळ दिला. आमच्या ज्या ज्या संदर्भामध्ये आमचे प्रश्न होते त्या प्रश्नांना त्यांनी ऐकून घेतलं आणि योग्य तो निर्णय आमच्या माध्यमातून घेण्यात येईल असं आम्हाला आश्वस्त करण्यात आलं. खरं महिला आयोगाच्या ज्या कामकाजाच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिलेत. ज्या ठिकाणी महिला आयोगाने पक्षपाती काम केलेलं आहे अशा अनेक गोष्टी आम्ही राज्यपाल महोदयांच्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर तिथे पूर्ण वेळ जो महिला आयोगाला अध्यक्ष म्हणून वेळ देऊ शकेल अशा व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी ही देखील आम्ही मागणी केली. कारण आजच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या पूर्ण वेळ देऊ शकत नाही आहेत. तेही त्यांनी मान्य केलं की ज्या अशा व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी जो अनबायज असेल. आम्ही अशा अनबायज व्यक्तीचीच तिथे निवड करण्यात यावी ही देखील आम्ही मागणी केली. आणि या ना त्याचबरोबर वैष्णवी हगवणेंच्या केसमध्ये देखील सीआयडीची मागणी करण्यात यावी. सीआयडीकडे ही केस वर्ग करण्यात यावीची ही देखील जी मी मागणी केलेली होती त्याचीही आम्ही सगळ्यांनी मिळून राज्यपाल महोदयांकडे विनंती केलेली आहे. खरं तर आज महाराष्ट्रामध्ये ज्या महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत, खेड्यापाड्यांमध्ये गाव वस्तीपर्यंत जर आपण बघितलं असेल तर अनेक घटना ह्या समोर येताना दिसत आहेत. त्यामध्ये हुंडाबळी असेल किंवा अत्याचाराच्या घटना असतील. इव्हन आपण बदलापूरच्या घटनेमध्ये बघितलं की एका 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला. त्यांना तक्रार नोंदवताना देखील सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आंदोलन केल्यानंतर ती तक्रार नोंदवल्या गेली. म्हणजे एका महिलेला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तक्रार नोंदवताना देखील अनेक संकटांना सामोरे जावं लागतं. जर तिथे राजकीय दबाव असेल तर त्या तक्रारी घेतल्या जात देखील नाही. अशा वेळेस आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या ह्या महिला आयोगाकडे एका आशेने बघतो. अशा वेळेस तिथे सुमोटो होऊन त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. पण त्यांच्याचकडनं जी दिरंगाई किंवा म्हणतो ना आपण एखाद्या सरकारी पक्षाच्या लोकांच्या वरती जेव्हा आरोप होतात तेव्हा त्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम केलं जातंय. असे होऊ नये आणि महिलांना न्याय मिळावा. त्यांच्या तक्रारी ह्या लवकरात लवकर नोंदवण्यात याव्या. पोलीस स्टेशनमध्ये त्यांना 1.5 दिवस 2-2 दिवस थांबण्यात येऊ नये. तो त्रास त्यांना जातो. वैष्णवी हगवणेंच्या केसमध्ये तुम्ही बघितलं असेल तर 1.5 दिवस त्याच्या आई वडिलांना तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांकडनं मज्जाव करण्यात आला होता. म्हणजे त्याचं उत्तर अजूनही कोणी दिलेलं नाहीये की 1.5 दिवस का लागला. वैष्णवी हगवणेंच्या मृत्यू प्रकरणी केस का नोंदवल्या गेली नाहीत. त्या केसमध्ये अजूनही जे कलम लागायला हवे होते ते कलम का लागण्यात आले नाही. अजूनही सौम्य प्रकारचे कलमच का आहेत. असे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे इथे पॉलिटिकली नेक्सस आहे हे आम्ही ओरडून सांगतोय. पण या सगळ्या गोष्टींमध्ये मुद्दाम दुर्लक्ष होतंय. त्यासाठी हे महिला आयोगाला अध्यक्ष या बदलून द्याव्यात किंवा ज्या 24 तास वेळ देऊ शकतील अशांची नेमणूक करावी आम्ही तिथे मागणी केली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.